शेकचिल्ली जसा प्रवाहात आला येऊ याने काय केलं, बुडायचे तुला पैसे बुडी मी हाय तू आम्हाला त्यांना फुकट पैसे वापरायला भेटायला लागले, सवय लागली फुकटाची. असे सुद्धा अंगलोट आल्या बाजू. यांनी ज्यांना ज्यांना प्रशिक्षण दिलं ते वंजारी समाजाची वाताच आहे. आणि जे जे मोठ्या साहेबाच्या प्रवाहात राहिले म्हणजे मुंडे साहेबाच्या, ते लोक जशाला तसे व्यवस्थित वागतात, त्यांना जे खरंय ते करावंसं वाटतं, खोट्यात त्यांना पडावं नाही वाटत. आता बघा तुम्ही, यांनी माई घातपाताची सुपारी दिली. आता काही लोक त्यांची नाही नाही केलं नाही म्हणते, तुमची कधी बुद्धी ठेपायला ना की खरंय कसं एकदा चेक करा. होणार सिद्ध तुम्ही, मी माझ्या जाती पुढे सिद्ध होतो, त्याला होते त्या जाती पुढे सिद्ध. तू चुकीचं आहे का नाही, मी चुकीचं आहे का नाही, चल नार्को टेस्ट. काय लपायची गरज आहे? कशामुळं गोरगरीब वंजाऱ्याचा वापर करायचा, गोरगरीब ओबीसी. हा आता तो ओबीसीला सुरू केलं. ओबीसी ठेका घेतला होय तो. तू पाप करणार, जे काय व्हायचं ना, दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे. तुला काही केलं नाही तो कर नाही, त्याला डर कशाला, चल नार्को टेस्टला. किती सोपं आहे. चलो धन्यवाद. पाटील, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं धनंजय मुंडे यांना स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्याला फार त्या डोनाल्ड ट्रम्प संघ नेलं तरी मला काय गरज नाही. याच्यात तपासणीला पाठवायचं अजितदादाने, याच्यात अजितदादाने त्याला पाठवायचं, पांघरून घालायचं नाही. 2029 ला वाईट करी. हा मी एकदा बोललो ना, मी पण लय खुनशी आहे. जितका अजितदादांवरती आम्ही जीव लावतो ना, तितका सगळ्यांवरती सुद्धा लावतो. पण त्यांनी ही घातपातात चूक केली. अजितदादा जर तुमच्या पोरावर असं घातपात केला, गप्प बसणार का? गप्प बसणार का? कशामुळे पांघरून घालता? झालं की महादेव मुंडेच्या टायमाला, झालं की त्यांच्या टायमाला, संतोष भाईच्या टायमा सुद्धा तेच झालं. बार तेच माझा घातपात ते करतोय. आणि तुम्ही त्याला समजता 2029 ला पश्चाताप येईल, कारण तुम्ही 2000 आता झालेली 24 ची निवडणूक आठवा. किती हाल झालते ना. मला ते बोलायला लावू नका दादा, मी मीडिया पुढे बोलन. तुमची किती तोंडाचं पाणी पळालं होतं ना, मी बोल ना अजित दादा मीडियात. तुम्ही कसे पळत होतात, कोणाला पळीत होतात, किती इंडिकेटर लागल निवडून यायच्या टायमाला. विसरू नका, मला खरं बोलायला लावू नका मीडियात. तुम्ही जर त्याला नाही पाठवलं ना, 29 ला तुमची इतकी फजिती करीन, तुम्हाला वाटत नाही तर विसरून जाईन. मी सरत नाही, मी सुद्धा लय खुनशी आहे. कारण मी जातो नाही, मी बदल नाही करीत. प्रकाश आंबेडकरांनी 8 महिन्यापूर्वीच भाषेत काढलं होतं की जरांगे पाटलांनी सामोरं जावं. नाही, मला आभार मानावं लागतं प्रकाश आंबेडकर साहेबांचे. त्याविषयी सांगितलं होतं, पण म्हणले इतके छक्के लोक कुठे आहेत असं मला वाटलं होतं. आता काय डायरेक्ट धाड दूध लगेच गोळी असं आहे. म्हणलं हे औषधं गोळ्या कोण खेळत बसेल कशाला. ती बी तसं दिसत होतं चष्मेने त्याची डँग घेऊन सासन जर सांगतच आम्हाला वाटलं कसं असं, ते तर गोळ्या लेंड्यान घेऊन पळत शेळ्याचे. आम्हाला नव्हतं म्हणजे इतकं खरकट आहे म्हणून. अरे असले चाळे शोभत सुद्धा नाही तो. चिल्लर पोरायचं ठीक आहे, अमकं तमकं ठीक आहे. तुझ्यासारख्याने कुठं गोळ्या चारा औषधातून त्याला काय जेवणातून विष बाधा करा, मग मारा, गाडी अंगावर घाला. आता गाडी अंगावर घातल्यावर माझ्या संग 50 गाड्या असतात, 50 गाड्या असतात माझ्या सगळं. त्याने माझ्या अंगावर गाडी घातल्यावर त्याच्या गाडीवर किती उर्र गाड्या जात्या, त्याच्या किती जात्या. तो हे मारायला भेट नाही, तुला वाटतो आमच्या भेट नाहीत. आमचे सुद्धा एवढे तापलेत, पण मी हात जोडलेत. शांत राहा, सगळ्यांनी शांत राहा, स्थिर नाही करायचं राज्य. हे अजितदादा सुद्धा ध्यानात ठेवायचं त्याच्या सहित. त्याला अजितदादा बीडमधून तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, त्याला अजितदादा लवकर चौकशीला पाठवा. त्याला ते अर्ज करायला सांगा नार्को टेस्टचा. माझ्या जिथं सह्या लागते तिथं घ्या. तुला नसेल तर मी वावरी की की भरतो कोर्टात येतोय. नाही भरली ते 2 बापाच्या आवला तिची, पण एका बापासारखं वाघ तिकडे नार्को टेस्टला चल. तू माझ्या नादी लागू नका. थँक्यू दादा.